नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला शिवण क्लासचा 13वा दिवस। तर आज आपण 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत। 28, 30, 32 हे जे माप आहेत हे 4 टक्सचे आपले कटिंग झालेले आहेत। आज आपण 34 साइजचे माप कसे टाकणार आहोत, म्हणजे साइजनुसार मुंड्यात किती घ्यायचा आहे, म्हणजे किती मुंडा घ्यायचा आहे, शोल्डर किती घ्यायचा आहे, कंबर किती घ्यायचा आहे, हे सगळं आपण 34 साइजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की आपल्या ब्लाउजवरून माप कसे घ्यायचे, त्यात किती इंच वाढवून घ्यायचं। तसंच मी 34 साइजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माप टाकून दाखवणार आहे आणि कट देखील करून दाखवणार आहे। बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आहे की 28 ते 50 माप काढायला शिकवा म्हणून आपण 28 ते 50 माप कसे काढायचे हे शिकत आहोत। तर इथं आपण पेपर घेतलेला आहे। सर्वात आपण 34 साइजची उंची बघणार आहोत। मी ते 34 साइजची उंची घेणार आहे 13.5 इंच। त्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 14.5 इंच। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आपल्या ब्लाउजवरून उंचीचं माप घ्यायचं। उंची जर तुमची 13 इंच असेल तर 14 इंच घ्यायचा, म्हणजे त्यात अधिक 1 इंच करायचा। आता मी इथे हे जे पेपर कटिंग करणार आहे ते तयार ब्लाउजचं 13.5 इंच उंचीचं असणार आहे। तर त्यात आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत। तुम्ही जर हे 28 ते 50 माप कट करायला शिकलात तर तुम्हाला कुठल्याही पेपर कटिंगमध्ये किंवा ब्लाउज पीस कट करण्यामध्ये अडचण येणार नाही। इथे आपण 14.5 इंच उंची घेतलेली आहे। आता आपण 34 साइजचं शोल्डर मोजून घेऊयात। 34 साइजचं मी ते शोल्डर घेणार आहे 5.5 इंच। 5.5 इंच वरती आपण इथे टिक केलेला आहे। इथे आपण लाईन मारून घेऊया। बंद बाजूकडून नेहमी आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं असतं। मुंडा आपल्याला 34 साइजसाठी 5.5 ते 6 इंच घ्यायचा असतो। मी ते 6 इंच मुंडा घेत आहे। इथेही आपण लाईन मारून घेतली आहे। ही आहे मुंड्याची उंची। आता आपण साइज मोजून घेऊयात। 34 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 34 चा चौथा भाग आहे 8.5 इंच। इथून तर इथपर्यंत आपण 8.5 इंचावरती टिक केलेला आहे। हे आहे आपलं प्रॉपर ब्लाउजचं माप 34 साइजचं। त्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। हे जे शिलाई मार्जिन आहे प्रत्येक ब्लाउजच्या साइजमध्ये आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे। छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन हे आपल्याला ॲड करायचं असतं। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची। पाव इंच मी या साइडला टिक केलेला आहे। इथून मी क्रॉस लाईन मारून घेते। जे नवीन शिकत आहात त्यांनी मोजूनच टिक करायचं आहे, न मोजता बिलकुल टिक करायचं नाही। इथंही पाव इंच मी खालच्या साइडला टिक करते आणि तिरकी लाईन मारून घेते। आता हे जे टिक केलं आपण पाव इंच ह्या साइडला, तर मुंड्याला ज्या चुन्या पडतात, कापड गोळा होतो, तर तो होणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही मार्क करून घेतलं आणि हे जे पाव इंच आपण खाली घेतलं, हे मुंड्याला व्यवस्थित गोल आकार यावा म्हणून आपण ते पाव इंच खाली घेतलेलं आहे। आता गळा रुंदी टाकून घेऊया। गळा रुंदी मी इथे 2.5 इंच घेते। 2.5 इंच आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे। गळ्याची उंची घेणार आहे मी, तयार गळ्याची उंची 8 इंच, तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे। इथे गळा रुंदी मी 2.5 इंच काय घेतली, कारण आपण गळा 8 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही जर 10 इंच 9.5 इंच असा मोठा गळा घेत असाल तर गळ्याची जी रुंदी आहे ती आपल्याला 2.25 इंच घ्यायची असते। मी ते 8 इंचाचा तयार गळा घेणार आहे। गळा आपला लहान आहे म्हणून 2.5 इंच मी ते गळा रुंदी ठेवलेली आहे। आता हे आहे 2.5 इंच। त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। पाव ते अर्धा इंच गळ्याच्या रुंदीमध्ये खालच्या साइडला वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर वाढवायचा आहे, आणि तुम्हाला रुंदीला कमी गळा हवा असेल तर वरती जेवढी 2.5 इंच घेतली तेवढीच आपल्याला खाली पण घ्यायची आहे। पण तुम्हाला जर पसरट मोठा गळा हवा असेल
तर 2.5 इंच अधिक अर्धा इंच असं आपल्याला इथे माप टाकायचं आहे। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। 1 इंचावरती टिक करून घेऊया। इथे 1 इंचावरती गड्याला आकार देण्यासाठी टिक केलेला आहे आणि हा जो पॉइंट आहे इथून आपल्याला 1.5 इंचावरती टिक करायचा आहे। मुंड्याला, पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून 1.5 इंचावरती आपण टिक केलेला आहे। आता आपण आकार देऊन घेऊया। मी आर्महोल कर्वने आकार देत आहे। तुम्हाला जर ही आर्महोल कर्व हवी असेल तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बघा किती सुंदर असा आकार दिला जातो या स्केलने। अगदी गोल असा व्यवस्थित आपला मुंड्याला आकार हवा असतो। जर आपला हा आकार व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊज खूप छान परफेक्ट बसतं, नाहीतर मुंड्याला चुन्या पडतात। आकार देताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गोल असा व्यवस्थित हा आकार आला पाहिजे। आता आपण गड्याला आकार देऊन घेऊयात। इथे मी गड्याला पण आकार देऊन घेतलेला आहे। 1/2 इंच आपल्याला शोल्डरला डाऊन करायचं असतं। इथे मी अशा पद्धतीने डाऊन केलेला आहे। आपला गडा आहे 8 इंचाचा। जर तुमचा 4 ते 5 इंचाचा असेल तर डाऊन करायची गरज येत नाही, पण 8 इंचाच्या पुढील जर गडे असतील तर 1/2 इंच आपल्याला डाऊन करायचं असतं। शक्यतो लहान गड्यांसाठी डाऊन केलं नाही केलं तरी चालेल, पण जे आपण 9, 10, 10.5, 11 इंचाचे असे मोठे डीप गडे घेतो त्यासाठी आपल्याला हे डाऊन करायलाच लागतं। कंबरचं माप टाकून घेऊयात। 30 इंच कंबर आहे। 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। कंबर नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे। जरी तुमचं 34 साईजचं ब्लाऊज असेल तरीही कंबर सगळ्यांची सेम नसते। बाकी माप तुम्ही हे सेम टाकले तरी चालतील, पण शक्यतो आपल्याला कंबरचं माप आपल्या ब्लाऊजवरून मोजून टाकायचं असतं। 30 इंचाचं इथं कंबर आहे, तर 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच। 7.5 इंचवरती आपण टिक केलेला आहे। इथून पुढे अर्धा इंच पाठीमागचा टक्स, जो आपण इथे पाठीमागे टक्स घेतो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, कारण ज्या वेळेला आपण टक्सला टिपा टाकतो तो जो कापड असतो तो शिलाई मार्जिनमध्ये जातो। कमरेमध्ये कापड कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। तिथून पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। इथे आपण शिलाई मार्जिनलाही लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण पाठीमागचा टक्स मोजून घेऊया। पाठीमागच्या टक्सची जी रुंदी आहे ती 4 इंच घेतलेली आहे। 1/2 इंच ह्या साईडने आणि 1/2 इंच या साईडने असा आपला हा जो टक्स आहे हा बरोबर अर्धा इंचचा येत असतो। 4 इंच उंची। आता हा गळा लहान आहे तर 4 इंचची उंची बसून जात आहे। तुमचा जर गळा 10-11 इंचाचा असेल तर उंची कमी घेतली तरीही चालतं। जी टक्सची उंची आहे ती कमी घेतली तरीही चालेल। इथं हा जो टक्स आहे हा एवढा शिलाई मार्जिनमध्ये कापड जात असतो, त्यासाठी आपण इथं अर्धा इंचने वाढवून घेत असतो। मी तुम्हाला टक्स पण दाखवते। बरोबर आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचचा येणार आहे, म्हणून आपण इथे अर्धा इंच हे वाढवून घेतलेला आहे। इथे आपला 34 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। कट करताना आपल्याला हे 1/2 इंच कट करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्याकडे पेपर पॅटर्न सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत।
इथं आपला पाठीमागचा भागचा जो मुंडा आहे तो कट झालेला आहे. गळा कट करून घेऊया. इथं आपला गळा पण कट झालेला आहे. इथं आपला 34 साईजचा पाठीमागचा भाग आहे तो कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करणार आहोत. पुढच्या भागासाठी आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच आधी वाढवून घ्यायचा आहे. पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. आता हे अर्धा इंच का घेतलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे पाव इंच आपल्याला साईडला जागा ठेवायची आहे हुकलूक पट्टीसाठी. इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे लक्षात राहण्यासाठी. बरोबर 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता आपण टिक करून घेणार आहोत. शोल्डर, मुंडा, साईज इथे पण आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण गळा रुंदीला पण टिक करून घेऊया. इथे आपला पाठीमागच्या भागावरून पुढचा भाग टिक केलेला आहे. आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आणि साईडला पण पाव इंच वाढवून घ्यायचं असतं. जसं आपण पुढच्या भागात घेतलेलं होतं साईडला पाव इंचाने तसंच आपल्याला सेम इथे पण घ्यायचं आहे. इथे आपण टिक केलेला आहे. आता आपल्याला इथून 1 इंचावरती आकार देण्यासाठी टिक करून घ्यायचा आहे. जो पुढचा मुंडा आहे तो 1 इंचावर असतो, पाठीमागचा 1.5 इंचावरती. आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे. आकार बघू शकता तुम्ही. या साईडची जी आपण लाईन मारलेली आहे तिथं आहे. जो हा पाव इंच, अर्धा इंच तुमचा जेवढा कापड राहत असेल पाव इंच किंवा 1 ते 2 पॉईंट, तो कापड जास्त राहिल्यामुळे आपल्या ब्लाऊजला पुढच्या साईडला चुन्या पडू शकतात. म्हणून नेहमी आपल्याला पाव इंच या साईडला टिक करायची आहे आणि अशा पद्धतीने हा पुढच्या साईडला आकार द्यायचा आहे. आता आपण पुढच्या गळ्याची उंची बघूयात. पुढच्या गळ्याची उंची तयार उंची आहे 6 इंच, तर मी अर्धा इंच वाढवून घेते. प्रत्येकाने आपल्या ब्लाऊजवरून पुढच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवायचा आहे. इथे मी रुंदीला वाढवलेला नाहीये कारण जास्त पसरट होऊन जाईल गळा. 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे म्हणून इथं वाढवायची गरज नाही. जर पुढच्या साईडला आपण अजून 1 ते 2 पॉईंट वाढवला तर गळा जास्त पसरट होऊ शकतो. जर 2.25 इंच गळा रुंदी घेतली असेल तर तुम्ही पाव इंच वाढवू शकतात. हाताने पण मी आकार देऊन दाखवते. अशा पद्धतीने आपण हाताने पण आकार देऊन घेऊ शकतो. आता आपण क्रॉस पट्टीची उंची मोजून घेऊयात. इथे मी 3.25 इंच क्रॉस पट्टीची उंची घेणार आहे. आणि इकडून 3.25 इंच. आपण डायरेक्ट हाताने पण आकार देऊन घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला टक्सची रुंदी मोजायची आहे आणि टक्सची उंची.
टक्सची उंची ही आपण आपल्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतो। मी 4 टक्सच्या ब्लाऊजवरून तुम्हाला उंची मोजून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। 4 टक्सच्या ब्लाऊजची टक्सची उंची कशी मोजायची ते मी तुम्हाला सांगते। ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे। हा आहे आपला टक्स। इथून आपल्याला मोजायचा आहे। तर हा जो टक्स आहे आपला, ही लास्टची आपल्याला टीप बघायची इथून, किंवा पेनने वगैरे आपल्याला टिक करायचं आहे। जर लक्षात राहत नसेल किंवा हातात व्यवस्थित येत नसेल तर अशा पद्धतीने टिक करायची आहे। 7.5 इंच टक्सची उंची आहे, तर त्यात अर्धा इंच वाढवायचं आहे। अशा पद्धतीने पण तुम्ही टक्सची उंची मोजून घेऊ शकता। ही जी टक्सची उंची आहे ती 7.5 इंच तयार ब्लाऊजची आहे, तर त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। कटोरीची पण आपण अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे। टक्स व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण मोजून घेऊ शकतो। अगदी सोपी पद्धत आहे टक्स मोजण्याची। मला कमेंट होते की टक्सची उंची कशी मोजायची ते कळत नाही, तर तुम्ही कटोरी ब्लाऊजवरून 4 टक्स ब्लाऊजवरून अशा पद्धतीने टक्सची उंची मोजून घेऊ शकतात। टक्सची उंची जर तुमची 8 इंच असेल तर त्यात अर्धा इंच वाढवायचा आहे। टक्सची उंची 7.5 इंच असेल तर त्यात अर्धा इंच वाढवायचा आहे। म्हणजे तुमच्या टक्सची उंची कितीही असेल तरी त्यात आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे। आता आपल्याला टक्सची रुंदी मोजायची आहे। इथे मी 4.25 इंच टक्सची रुंदी घेत आहे। हा जो 1/2 इंच कापड आहे, पेपर आहे, तो धरून आपल्याला 4.25 इंच मोजून घ्यायचा आहे। आणि ह्या साईडने अर्धा ते पावणे 1 इंच तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकतात। पावणे 1 इंच घेऊ शकतात, 1 इंच घेऊ शकतात किंवा अर्धा इंच घेऊ शकतात। मी इथे अर्धा इंच घेते। या साईडने पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। टक्सची उंची मोजायची। टक्सची उंची जर 10 इंच असेल तर 10.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। 9.5 असेल तर 10 इंचवरती, पावणे 10 असेल तर 10.15 वरती, म्हणजे तुमच्या ब्लाऊजची जेवढी असेल त्याच्यावरती आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे। इथे जी टक्सची उंची आहे ती 9.5 इंच तयार घेणार आहे, तर 10 इंचवरती मी ते टिक करत आहे। 9.5 इंचाची जर तुमचे टक्स असतील, वरच्या साईडने आपल्याला टक्स नेहमी मोजायचा आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। जसं मी इथं वाढवून घेतलं सेम त्याच पद्धतीने। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। इथे पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। हा आहे आपला टक्स पॉइंट। इथं आपला जो मेन टक्स आहे तो टिक झालेला आहे। 4.25 इंचावरती आपण मेन टक्स घेतलेला आहे, अर्धा इंच ह्या साईडने आणि अर्धा इंच ह्या साईडने। आता आपण इथं टक्स घेतलेला आहे, हे 1 इंचाचा टक्स पूर्ण होणार आहे, तर या साईडला आपलं कापड कमी पडणार आहे, कारण हे जे कापड आहे ते आपलं टक्स शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। तर 1 इंचाचा टक्स असेल तर इथं आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। इथं 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे। तुम्ही ही पट्टी अशी सरळ पण कट करून घेऊ शकतात किंवा आहे एवढी पण कट करून घेऊ शकतात। आणि इथं पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। आता इथं का वाढवलं आपण, इथे पण आपला 1 टक्स येणार आहे, तर ही जी टक्स येणार आहे याची पण शिलाई मार्जिन अर्धा इंच जाणार आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। इथे आपण टिक करून घेतलेलं आहे। हे वाढवायचं आपल्याला कधीही विसरायचं नाही। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे, सगळं व्यवस्थित टिक करतात, मला फोटो पण पाठवतात, पण हा जो वाढवायचा कापड आहे किंवा पेपर आहे तो वाढवायला विसरून जातात। तर तसं न करता हा आपला टक्स टिक झाल्या झाल्या आपल्याला इकडे लगेच वाढवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची उंची मोजायची आहे इथपर्यंत। याची उंची 5 इंच येत आहे, तर 2.5 इंचावरती आपल्याला इथं टिक करायची आहे। इथे आपण 2.5 इंचावरती टिक केलेला आहे। आता इथून आपण 1.5 इंच टक्सचे पॉइंट मी सांगितले तुम्हाला, तर कसे मोजून घ्यायचे। इथे पण 1.5 इंच
आणि इथून पण आपल्याला 1.5 इंच मोजायचं आहे। तर हा टक्स पण आपला बरोबर 1.5 इंचावरती आलेला आहे। बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने मोजून घेतलेला आहे। सगळे 1.5 इंचाचं मी इथे अंतर घेतलेलं आहे। इथं आपण टिक करून घेतलेला आहे। इथूनही आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। इथं आपले 4ही टक्स टिक झालेले आहेत आणि मी तुम्हाला 4ही टक्स मोजून दाखवणार आहे। नेहमी आपल्याला उंची इथून मोजायची असते, पण या टक्सची उंची पण मी तुम्हाला मोजून दाखवते। 2.25 इंच आलेली आहे। पावणे 4 इंच, पावणे 3 इंच आणि 6 इंच असे आपल्या टक्सच्या उंची आलेले आहेत। आणि टक्सचे पॉइंट मी कसे टिक करून घ्यायचे तुम्हाला सांगितलं आहे। इथून टेप आपल्याला तिरका पकडायचा आहे, इथून पण आपण तिरकस पकडून या साईडला पण तिरका पकडायचा, म्हणजे बरोबर 1.5 इंचावरती आपण हे पॉइंट करायचे आहेत आणि या लाईन ओढून घ्यायची आहे। इथून मी 1.5 इंच मोजलेला आहे, इथून मी अर्धा इंच मोजून ही लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथून याचा मध्य काढून इथं टिक केलेला आहे। इथून तर एवढी याची उंची होती 5 इंच, तर 2.5 इंचावरती टिक करून मी हा टक्स पॉइंट टिक केलेला आहे। इथं आपला पुढचा पार्ट पण टिक झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया। पुढचा पार्ट कट करताना आपल्याला हे जे आहे आतून आपण टिक करून घेतलेलं ते कट करायचं आहे। आणि नेहमी आपल्याला जोपर्यंत आपण शिकत आहात तोपर्यंत आपल्याला पेपर कटिंग करूनच ब्लाउज पीस कट करायचा आहे। तुम्ही इथून क्रॉसपट्टी कट केली तरीही आपली क्रॉसपट्टी बरोबर पुरून जाते, पण जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत थोडी वाढवूनच घ्यायची आहे। जशी मी तुम्हाला इथं वाढवून कट करून दाखवलेली आहे, याच पद्धतीने ज्या वेळेला आपण हा टक्स घेतो त्यावेळेला कापड इथे कमी होतो, तर आपली ही क्रॉसपट्टी शिल्लक राहणार आहे एवढी, तर ती नंतर कट करून घ्यायची आहे। आता हे जे आपण अर्धा इंच वाढवलं, हे का वाढवलं तेही मी तुम्हाला सांगते। ज्या वेळेला आपण टक्स घेतो, टक्स घेतल्यानंतर ही क्रॉसपट्टी आपण जॉईन करतो। जॉईन करताना आपला अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये कापड जात असतं, जसं असं मी तुम्हाला दाखवते। जेव्हा आपण ही क्रॉसपट्टी इथं जॉईन करू तेव्हा अर्धा इंच कापड आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून पुढचा भाग आपला कमी पडू नये उंचीमध्ये, त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंचने वाढवून घ्यायचं असतं। गडा आपण कट करून घेऊया। पुढच्या गड्याची रुंदी 2.5 इंचापेक्षा जास्त नसायला पाहिजे, नाहीतर गळा पसरट होऊ शकतो। इथे आपला पाठीमागचा भाग, पुढचा भाग, क्रॉसपट्टी कट झालेली आहे। आता आपण बाही कट करणार आहोत। इथे आपण पेपरची घडी करून घेतलेली आहे आणि बंद बाजू नेहमी आपल्या साईडने घ्यायची आणि ओपन बाजू समोरच्या साईडने। अर्धा इंच खाली टिक करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी, पण मी आज तुम्हाला बिना अस्तरची बाही कट करून दाखवणार आहे। बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला नेहमी 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। जसं आपण अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच घेतो, तर आपल्याला बिना अस्तरच्या बाहीसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे। आता हे 1.5 इंच आपण का घेत आहोत, ही जी पट्टी आहे बिना अस्तरच्या बाहीची ती फोल्ड करायची असते आणि हात शिलाई करायची असते, म्हणून आपण 1.5 इंच वाढवून घेत असतो। आता जी प्रॉपर उंची आहे आपल्या बाहीची ती टाकायची आहे। समजा 7 इंच बाहीची उंची आहे,
7 इंचवरती ते टिक करायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता हे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन का, तर हे अर्धा इंच शिलाई मार्जिन ज्या वेळेला आपण बाही शोल्डरला जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिन जात असतं. म्हणजे तुम्ही जर अशा पद्धतीने व्यवस्थित टिक करून घेतला आणि माप व्यवस्थित घेतले तर तुमची बाही उंचीला अगदी परफेक्ट येईल. बघू शकता आतलं जे माप आहे ते बरोबर 7 इंच आहे. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, वरती अर्धा इंच पण शिलाई मार्जिन. इथे आपण लाईन मारून घेऊया. आता आपलं हे जे माप आहे ते 34 साईज आहे. 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता हे अर्धा इंच शिलाई मार्जिन का, तर 34चा चौथा भाग बाही अगदी परफेक्ट पुरून जाते जशी 8.5 इंच. पण बऱ्याच जणांचे आकार चुकतात. नवीन शिकत आहात तर त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्यांच्या बाह्या कमी पडत असतील त्यांच्या बाह्या कमी पडणार नाही. पण शक्यतो बाहीची कटिंग जास्त करा, प्रॅक्टिस करा. तुमची ही बाही छातीचा चौथा भाग एवढी अगदी बरोबर पुरून जाईल, कमी पडणार नाही. आपली बाहीचा आकार आणि मुंड्याचा आकार जर व्यवस्थित असेल तर आपली बाही अगदी व्यवस्थित पुरून जाते. आता 7 इंच उंचीची ही बाही आहे तर खुल्या भागाकडून मी कमी 3.25 इंच करून घेत आहे. खुल्या भागाकडून आपण 3.25 इंच कमी केलेला आहे. 3 इंच ते 3.25 इंच आपल्याला कमी करून घ्यायचं असते. आता 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आतमध्ये आपल्याला 2 इंच वरती टिक करायचं आहे. आणि आपण जर इथे शिलाई मार्जिन, तर इथं आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर छातीचा चौथा भाग प्लस आपण अर्धा इंच घेतलेला आहे. तर इथून आपल्याला आतमध्ये 2 इंच वरती टिक करायचं आहे. बाहेर न करता आपण आतमध्ये टिक करून घेत असतो. आणि 1.5 इंच असेल तर 1.5 इंच करायचे. अडीच इंच आणि 1.5 इंच आकार देण्यासाठी. इथेही आपण 1.5 इंच जे टिक केलेलं आहे त्याला लाईन मारून घेऊया. दंडगेरचं माप टाकून घेऊ. 6 इंच मी दंडगेरचं माप घेत आहे. दंडगेरचं माप प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, म्हणून आपल्या ब्लाऊजवरून दंडगेरचं माप हे आपल्याला टाकायचं आहे. आधी इथं लाईन मारून घेऊ. इथं आपल्याला आधी अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे. इथं मी तिरक्या लाईन मारत आहे. हा जो भाग आहे तो फोल्ड झाल्यानंतर बरोबर आपला कमी पडत नाही अशा पद्धतीने टिक करून घेतल्यामुळे. आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण बाहीला आकार दिलेला आहे. हा आहे आपला पाठीमागचा आकार आणि हा आहे आपला पुढचा आकार. दोघही आकारांमधलं आपलं अंतर अर्धा ते 1.25 इंचाच्या आत आलं पाहिजे. अर्धा इंच, 1.25 इंचच्या आत, अर्धा इंच आणि 1 पॉईंट आलेला आहे आपलं. तुमचे जर हे दोघही आकार परफेक्ट असतील तर आपली बाही अगदी परफेक्ट पुरून जाईल. आता आपण कट करून घेऊया. मधोमध खाचा पाडायचा आहे. इथे आपली बाही कट झालेली आहे. आता आपण हे जे 1.5 इंच आहे मी तेही तुम्हाला फोल्ड करून दाखवते.
बघू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बरोबर आकारात कट करून घ्यायचं आहे, जे कापड कमी पण पडणार नाही तुम्ही ज्या वेळेला फोल्ड करणार त्यावेळेला। अशा पद्धतीने आपली इथे बाई फोल्ड होते। हे छोटंसं फोल्ड करून आपल्याला इथं हात शिलाई टाकून घ्यायची असते। मी तुम्हाला ही बाई फोल्ड पण करून दाखवलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने जर बाही व्यवस्थित माप घेऊन कट केली तर तुमची बाही पण अगदी बरोबर येईल। आता आपण बाही लावून बघूयात। वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। इथे आपण अर्धा इंचवरती टिक केलेला आहे। आता हा जो आपण छोटासा खाचा पाडून घेतलेला आहे त्याला मी थोडं टिक करून घेतलेला आहे, ते बरोबर ह्या पॉइंटला ठेवायचं आहे आणि आपली बाही लावून बघायची आहे। बाही नुसती फिरवायची आहे आपल्याला आणि ब्लाउजला बाही लावतानाही आपल्याला न ओढता बाही लावून बघायची असते। एवढी आपली बाही एक्स्ट्रा आलेली आहे, म्हणजे जेवढं मी वाढवून घेतलेलं आहे तेवढी आपली इथे बाही एक्स्ट्रा आलेली आहे। जर तुमचे आकार परफेक्ट असतील तर तुमची छातीचा चौथा भाग एवढी बाही पुरून जाईल। जर आपले आकार चुकले असतील तर आपली बाही कमी पडते, तर त्यासाठी मी इथे अर्धा इंच तुम्हाला वाढवून घ्यायला सांगत असते। मी तुम्हाला बाही पण लावून दाखवलेली आहे। इथे आपला 34 साईजचा 4 टक्सचा पाठीमागचा भाग, पुढचा भाग, क्रॉस पट्टी आणि बाही कट झालेली आहे। तुम्हाला जर अशाच प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि तुम्हाला जर माझा आजचा 34 साईजचा 4 टक्सचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।